नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो अवसरी खुर्द या गावामध्ये. आपल्या समोर अवसरी गणाचे उमेदवार निलेश टेमकर हे आहेत. आपण आता त्यांच्यामध्ये काही ग्रामस्थ देखील आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तुमचा परिचय द्या. सुधीर सुखाजी शिंदे. आता हे निलेश टेमकर हे आता नागरिकांमध्ये फिरत आहेत. कसा प्रतिसाद लाभतो तुम्ही त्यांच्यासोबत प्रचार करताय? त्यांना प्रतिसाद चांगल्या प्रकारे प्रतिसाद महिलांचा, पुरुषांचा, युवकांचा आहे. त्यांना हे आता फिरताना समस्या वगैरे जाणून घेताय का तुम्ही? काय समस्या जाणून घेतात. आमच्याबरोबर एक टीम आहे. कोणत्या काही समस्या असेल तर आम्ही लगेच लेखी लिहून घेतो आणि त्या समस्या आम्ही सोडवायचा पूर्णपणे प्रयत्न करेल. म्हणजे त्यांनी आश्वासन असं दिलं आहे. इथून मागच्या काळात निलेश टेमकर यांची महत्वाची कोणकोणती कामे होती तुम्हाला सांगता येईल? कामं तसे ते उपसरपंच असताना त्यांनी भरपूर कामं केली आहेत. बुवा हे सौर दिवे झाले, गटाराचा प्रश्न असेल कोणता तर ते गटाराच्या ग्रामपंचायती थ्रू त्यांनी लोकांना भरपूर कामं करून दिलेली आहेत. युवकांचं संघटन झालं. ग्रामपंचायत त्यांच्या काळातच ग्रामपंचायत आमचं हे मोठी इमारत ग्रामपंचायतीची झाली आहे. परत यात्रेचं काही नियोजन असेल तर घाट यात्रेचा घाट त्यांनी त्यांच्या काळातच यात्रेचा घाट बांधलेला आहे. कामाचा अनुभव आहे, भरपूर मोठा कामाचा अनुभव आहे आणि अशाच माणसाची आमच्या अवसरला गरज आहे. अवसरीकर काय करते यावेळी? अवसरीकर कमीत कमी त्यांना 80% मतदान अवसरीकर करतील. हा, 80% अवसरीकर मतदान. म्हणजे एक शिक्के अवसरीकर त्यांच्या पाठीशी राहणार. काही समस्या आम्ही या ठिकाणी पाहिजे. समस्या तर ठीक आहे. समस्या 100% काही सगळ्या समस्या पूर्ण होत नाही. काही समस्या अवसरीमध्ये आता आम्ही काही वाईट घेतलं त्यामध्ये नागरिकांनी सांगितलं आता समस्या ह्या राहतच प्रत्येक माणसाची समस्या ही वेगळी असती. त्या काय सर्व पूर्ण होत नाही. थोड्या नामदार साहेबांच्या थ्रू समस्या काही आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो किंवा ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण करायचा. समस्या ह्या 100% आम्ही सॉल्व्ह करणार. समस्या अशी होती की त्या ठिकाणी अवसरीमध्ये आता या ठिकाणी वेस आहे. 5 वर्ष झाले त्याच्याकडे कोणी पाहिले नाही. त्यांच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला युवकांना आश्वासन दिले. आमच्या युवकांना सुद्धा ही खंत आहे का ह्या विषयीचं काम हे पूर्ण व्हावा. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे. हे इलेक्शन पूर्ण झालं तर ह्या विषयीचं आपण कामाची नामदार साहेबांच्या थ्रू कामाची सुरुवात करू. इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे का लोकवर्गणी जास्त कामं होत आहे, विकास होत नाही. लोकवर्गणी जास्त सभामंडपात लोकवर्गणी झाली नाही. हे लोकवर्गणीतून नाही. सभामंडप हे साहेबांच्या थ्रू झालेला आहे. पण 20 लाख रुपये साहेबांनी त्यांना सभामंडपाला दिलं आहे. पण थोडा सगळ्यांनी दिलं काही साहेबांचा पडू शकत नाही. पण आमच्या ग्रामस्थांची एक इच्छा होती का लोकवर्गणीतून सभामंडप आपल्याला करायचंय आणि आपल्या सभामंडपाला आपल्या अवसरीचं नाव द्यायचंय. तर आम्ही वर्गणी काढून हे सभामंडप केलं आहे. पण साहेबांनी 20 लक्ष सभामंडपाला दिले आहेत. नागरिकांना काय आव्हान करणार आहे? नागरिकांना एकच आव्हान करणार आहे का निलेश भाऊ हे युवकांच्या गळ्यातलं ताईत आहे. युवकांची समस्या जाणून घेणार आहेत. ज्येष्ठांची समस्या जाणून घेणार आहेत. त्यांना 100% लोकांनी त्यांना पाठिंबा द्या. 5 तारखेला मतदान रूपी त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या. हीच मला सर्व ग्रामस्थांना, महिलांना, युवकांना विकास होईल का? विकास 100% होणार. जो माणूस विकासातलाच आहे, अनुभव पूर्ण आहे आणि लोकांना पण माहिती आहे का ह्यो माणूस विकास करणार आहे. म्हणूनच या माणसाला सर्व अवसरीकरांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. आणि 5 तारखेला मतदान आहे. 7 तारखेला अख्ख्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनी जो माणूस निवडून येतो तो निलेश टेमकर असेल. आता ग्रामस्थांनी सांगितलं या ठिकाणी सर्वात जास्त मताधिकांनी तुम्ही निवडून येणार. काय आहे नक्की गणित? आता ही गणित मांडली तर पुढच्या उमेदवाराला आम्ही एक माहिती होईल. हे निकालाच्या दिवशी बोलू. वळसे पाटील साहेबांकडे पाहायचं आणि मतदान करायचं आणि तालुक्याचा आणि या पंचायत समिती गणाचा विकास करायचा. विषय संदर्भातला 5 वर्ष झाली ही वेस अद्यापही पूर्ण झालेली नाही. काय आहे नक्की कारण? हे आमच्या गावामध्ये ज्येष्ठ कारभारी मंडळी आहेत. ज्येष्ठ कारभारी मंडळी आणि तरुण मंडळी आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये सर्वजण एकत्र येऊन जे जुने मंडळी आहेत, नवीन मंडळी आहेत, हे दोन्ही मंडळींना एकत्र करून भविष्यामध्ये 1 महिन्याभराच्या आतमध्ये निवडणूक झाल्या आम्ही निकालाची पण वाट पाहणार नाही. सभापती आनंदराव शिंदे साहेब आहेत, सरपंच कल्याणराव आहेत, अजून ज्येष्ठ मंडळी, जुनी कारभारी मंडळी आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही त्या ठिकाणी इशीचं काम लवकरात लवकर, ट्रस्ट मंडळी आहेत, सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आणि जुन्या मंडळींना
लवकर विषयीचं काम चालू करू. जसं सभा मंडपाचा विषय पण तुम्ही काढला, त्या साहेबांच्या माध्यमातून 20 लाख रुपये दिले होते. दिले, सभामंडप पूर्ण झाला. परंतु कोरोनाचा काळ आला. नंतरच्या काळामध्ये सरकार तीन पक्षांचं सरकार होतं. निधी अभावी अडचण आली. त्याच्यानंतर एक दिवस पाऊस खूप पडत होता. आम्ही असेच बसलो होतो तरुण सर्व सहकारी, आणि मीच विषय काढला का चला आता आपल्याला काही काम नाही तर आपलं सभामंडप काम अपूर्ण आहे. मी 4-5 जणांना, माझ्या सहकारी मित्रांनी बी 4-5 जणांना फोन लावले. मी बोललो बाबा 50 सिमेंटच्या कोणी पहिल्या माझ्याकडून सुरुवात. तसंच माझ्या जवळचे सहकारी सभापतींचे चुलत भाऊ आपले काय नाव शिंदे सेल्सवाले, त्यांना फोन लावला. त्यांनी मला म्हणले सरपंच भैरवनाथाच्या मंदिरासाठी काय सभामंडपाला काय लागते ते फर्स्ट माझ्या मार्बल घेऊन जावा. 1.5 लाख रुपयाचं मार्बल दिलं. काहींनी विटा दिला. सर्वच लोकांनी, सर्व पक्षातील लोकांनी त्या ठिकाणी मदत केली. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी कोणते त्या ठिकाणी राजकारण केलेले नाही. आता वायरिंग एकाने फुकट दिली. म्हणजे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लोकांनी आम्हाला लोकवर्गणी काढून दिल्या. की शाळेचं काम सुद्धा वळसे पाटील साहेबांनी सुद्धा शाळेला 35 ते 40 लाख रुपये दिलेत. आणि लोकवर्गणीत वाढदिवसाचे निमित्त करून लोकांनी बी पैसे दिलेत. आम्ही अशा गोष्टीमध्ये वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या गोष्टीमध्ये आम्ही राजकारण करत नाही. आणि साहेबांना सुद्धा अशा गोष्टीमध्ये राजकारण केलेलं आवडत नाही. त्यामुळं जे गोष्टी आता आहे विषयीच्या ते लवकर आम्ही सगळं विचारांनी पूर्ण करू, सर्वांना बरोबर घेऊ. नक्कीच हे अवसरी गणाचे उमेदवार निलेश टेमकर होते. त्यांनी या ठिकाणच्या समस्या लवकरच सुटणार असल्याचं सांगितलं. पाहूया येणाऱ्या काळात कशा पद्धतीने या समस्या सुटतील. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.